अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा सर्व क्षेत्रात दमदार कामगिरी करणारा कलाकार म्हणजे अद्वैत दादरकर। त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली होती। सुरुवातीला त्याने उंबरठा, पैसा वसूल, जावई माझा भला, संगीत संशय कल्लोळ, आलटून पालटून, पालखी अशी कित्येक नाटके लिहिली व बसवली। याशिवाय त्याने यांपैकी काही नाटकांमध्ये अभिनय देखील केला होता। याचबरोबर डोंट वरी बी हॅपी, दादा एक गुड न्यूज आहे, शिकायला गेलो एक, जरदरची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट अशा अनेक गाजलेल्या नाटकांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे। शुभंकरोती, राधा ही बावरी, माझे पती सौभाग्यवती, माझ्या नवऱ्याची बायको, अगबाई सासूबाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे। अद्वैत दादरकरला हा कलेचा वारसा त्याच्या कलासक्त कुटुंबाकडून मिळाला आहे। त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य कला क्षेत्रात कार्यरत आहेत। त्याचे आजोबा, आई, बाबा, भाऊ, बायको, मामा, आत्या, काका, मामे भाऊ, आत्ते बहिणी असे तब्बल 12 जण कला क्षेत्रात कार्यरत आहेत। चला तर त्याच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले हे अद्वैतच्या आईचे बाबा म्हणजेच अद्वैतचे आजोबा आहेत। ज्या काळात संगीत नाटके बंद पडत होती त्यावेळी रंगभूमीला नवसंजीवनी देणारे नाटककार म्हणून विद्याधर गोखले ओळखले जातात। व्यवसायाने ते शिक्षक होते। शिवाय त्यांनी लोकसत्ता पेपरचे संपादक म्हणून देखील काम पाहिलं होतं। त्यांनी एकूण 18 नाटके लिहिली। त्यापैकी संगीत सुवर्ण तुला, मंदारमाला, जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जय जय गौरीशंकर ही संगीत नाटके प्रचंड लोकप्रिय झाली। याशिवाय गझल सम्राट गालिब, शायरीचा शालिमार, कविकथा, शंकर सुखकर, झंझावत अशी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली। याशिवाय रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्य संस्था देखील त्यांनी स्थापन केली। 26 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांना अभिनेते विजय गोखले आणि शुभदा गोखले ही 2 मुले झाली। त्यांचा मुलगा विजय गोखले हे पुढे दिग्गज अभिनेते म्हणून उदयास आले। त्यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण नंतर घेऊया। विद्याधर गोखले यांची मुलगी शुभदा यांचे लग्न श्रीकांत दादरकर यांच्याशी झाले आणि ते शुभदा दादरकर झाल्या। पुढे त्यांना अद्वैत दादरकर आणि ओमकार दादरकर अशी 2 मुले झाली। यापैकी अद्वैत अभिनेता आणि दिग्दर्शक झाला तर ओमकार शास्त्रीय गायक झाला। शुभदा आणि श्रीकांत या जोडप्याने पुढे विद्याधर गोखले यांनी स्थापन केलेली रंगशारदा ही नाट्यसंस्था सांभाळली। याशिवाय विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान ही नाट्य प्रशिक्षण संस्था स्थापन केली। या संस्थेतून हजारो विद्यार्थी नाट्यकलेचे शिक्षण घेत आहेत। शुभदा दादरकर या स्वतः कसलेल्या नाट्य संगीत गायिका आहेत। त्या अनेक वेळा दिग्गज गायिका माणिक वर्मा यांच्या साथीने गायल्या आहेत। याशिवाय त्या मुंबई महानगरपालिका संगीत कला अकॅडमीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत। त्यांचे पती श्रीकांत दादरकर हे नाट्य कलावंत आहेत। त्यांनी अनेक संगीत नाटकात काम केलंय। त्यांनी विद्याधर गोखले यांचे संगीत 52 कशी हे नाटक नव्या संचात आणलं आहे। श्रीकांत दादरकर हे दिग्गज गायिका माणिक वर्मा यांचे सख्खे लहान भाऊ आहेत। या नात्याने माणिक वर्मा या अद्वैतच्या आत्या लागतात। तर त्यांची मुले वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा या अद्वैतच्या आत्या बहिणी आहेत। अशा प्रकारे अद्वैतला वडिलांच्या बाजूने देखील कलेचा मोठा वारसा लाभला आहे। त्यांची आत्या म्हणजेच गायिका माणिक वर्मा या सर्वांच्या परिचयाच्या आहेत। माणिक वर्मा यांची असंख्य गाणी आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत। माणिक वर्मा यांचे मूळ नाव माणिक बळवंत दादरकर होते। प्रसिद्ध लेखक आणि गीतकार अमर वर्मा यांच्याशी त्यांनी लग्न केलं। अमर वर्मा हे स्वतः लेखक तर होतेच, शिवाय हरिवंशराय बच्चन यांच्या नात्यातील होते। यामुळे अद्वैत हा अमिताभ बच्चन यांचा देखील दूरचा नातेवाईक आहे। माणिक आणि अमर वर्मा यांना 4 मुली झाल्या। या 4 मुलीही पुढे जाऊन आपल्या आईप्रमाणे प्रतिभावान निपजल्या। माणिक वर्मा यांच्या 4 मुलींची नावे अनुक्रमे भारती, अरुणा, वंदना आणि राणी अशी आहेत। त्यांच्या मुलींनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला। भारती आचरेकर या माणिक वर्मा यांच्या मोठ्या मुलीने अभिनय क्षेत्रात काम करणं पसंत केलं। त्यांनी वागळे की दुनिया या मालिकेच्या 2 सीझनमध्ये काम केलं आहे। तसेच त्यांनी पंचक, सनई चौघडे, वळू, वेलकम जिंदगी यांसारखे अनेक मराठी सिनेमे गाजवले आहेत। याशिवाय हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत। माणिक वर्मा यांची 2 नंबरची कन्या अरुणा जयप्रकाश या नामांकित फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत आहेत। माणिक वर्मा यांच्या 3ऱ्या कन्या म्हणजे दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते। आजवर त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका अशा 3 माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे। पछाडलेला, डबल सीट, मातीच्या चुली, बकेट लिस्ट, टाइम प्लीज, बाई पण भारी देवा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी गाजवले आहेत। माणिक वर्मा यांची 4थी मुलगी म्हणजे गायिका राणी वर्मा। त्यांची पप्पा सांगा कुणाचे, हे राष्ट्रदेवतांचे, तू सुख करता तू दुःख हरता अशी अनेक गाणी गाजली। मुंबईत त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे।
त्यांनी अनेक अल्बम आणि कार्यक्रमांसाठी गाणी गायली आहेत. या चारही बहिणी अद्वैत दादरकरच्या आत्तेबहिणी आहेत. याशिवाय दिग्गज अभिनेते विजय गोखले हे शुभदा यांचे भाऊ आणि पर्यायाने अद्वैतचे मामा लागतात. गाजलेली हिंदी मालिका श्रीमान श्रीमती यामध्ये गोखले ही अजरामर भूमिका त्यांनी साकारली होती. विजय गोखले यांनी आजवर अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. जग मारली बायको केली, सालीने केला घोटाळा, मराठीमधील भागम भाग, मुंबईचा डबेवाला, भरत आला परत, ही पोरगी कुणाची, एक उन्हाळ दिवस, माहेरचा निरोप, टाटा बिर्ला आणि लैला, सारं कसं शांत अशा अनेक सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता विजय गोखले यांचा मुलगा आशुतोष गोखले देखील अभिनय क्षेत्रात उतरला आहे. आशुतोषने ओ वुमनिया, डोंट वरी बी हॅपी, मोरूची मावशी, दादा एक गुड न्यूज आहे, जरतरची गोष्ट अशा गाजलेल्या नाटकात अभिनय केला आहे. तसेच त्याने तुला पाहते रे, रंग माझा वेगळा या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. नात्याने आशुतोष हा अद्वैतचा मामे भाऊ लागतो. अद्वैतचा सख्खा भाऊ ओमकार ह्याच्याविषयी बोलायचे तर त्याने आपली आत्या माणिक वर्मा ह्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. नव्या पिढीतील ताकदीचे शास्त्रीय गायक म्हणून तो ओळखला जातो. संगीत रिसर्च अकॅडमी ह्याचा तो अध्यक्ष आहे. त्याला प्रतिष्ठेचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार मिळाला आहे. देश विदेशात सर्वत्र त्याच्या गायनाचे कार्यक्रम होत असतात. अद्वैत ह्याच्या कुटुंबातील अशा अनेक सदस्यांसोबतच त्याची पत्नी देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री भक्ती देसाई हिच्यासोबत 2013 साली प्रेमविवाह केला. अद्वैत दादरकर आणि भक्ती देसाई या दोघांनी मास्टर ब्लास्टर, मोरूची मावशी, फॅमिली ड्रामा, संगीत कोणे एकेकाळी अशा नाटकात एकत्र काम केलं आहे. एकत्रित काम करताना त्यांची मने जुळली आणि नंतर ते लग्नबंधनात अडकले. भक्तीने अमर प्रेम, अरुंधती, अंजली, चंद्रविलास, फू बाय फू अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती थेट तुमच्या घरातून या नाटकात काम करत आहे. अशा प्रकारे अद्वैत दादरकर यांचे संपूर्ण कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. विद्याधर गोखले यांच्यापासून चालू झालेला कलेचा वारसा आज त्यांची तिसरी पिढी जोमाने पुढे नेत आहे.